स्थानिक गटानं केलेल्या लिलावासारख्या प्रक्रियेमुळे निवडणूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणानंतर स्थानिक राजकारण तापलेलं असून लोकशाही प्रक्रियेचा उघड गैरवापर असा आरोप नागरिकांकडून केला जातोय। निवडणूक प्रक्रियेमध्ये पैशांचा असा सर्रास वापर होणं हे राज्यातील लोकशाहीला धोकादायक असल्याचं मत समोर आलंय। त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोग या प्रकरणाची चौकशी करेल का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिकची माहिती या संदर्भात जाणून घेऊयात। अविनाश, राजगुरुनगर मधलं हे जे परिषदेचं प्रकरण आहे हे एकंदरीत काय आहे आणि काय अपडेट आहे? आपण पाहतो ऋतूच्या राज्यात नगर परिषद निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 17 तारखेपर्यंत होती। त्याच दिवशी राजगुरुनगर परिषदेच्या एका प्रभागामधील गावकऱ्यांनी वेगळा असा निर्णय घेतला, म्हणजे निवडणुकीत अनेक उमेदवार उभे राहणार आणि पैसे खर्च करणार, त्यापेक्षा प्रभागाची निवडणूक बिनविरोध करू असं त्यांनी ठरवलं। मात्र बिनविरोध निवडीसाठी त्यांनी अजब तोडगा काढलेला होता। त्यांच्या प्रभागातून सर्वसाधारण महिला राखीव जागेवरचे दोन्ही उमेदवार हे लिलावाद्वारे निवडायचे। जे उमेदवार या पदांसाठी जास्त बोली लावतील त्यांना इतर सर्व उमेदवारांसाठी पाठिंबा देऊन आपापले उमेदवारी अर्ज हे मागे घ्यायचे असे ठरले। आता या सगळ्या प्रक्रियेवर एक प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे, कारण विरोधात जायची कोणाची हिंमत नव्हती, त्यामुळे कोणी बोलायला तयार नाही। दबक्या आवाजात ही मात्र चर्चा संपूर्ण राजगुरुनगरमध्ये सुरू आहे। या लिलावासाठी गावच्या मंदिरात सर्व उमेदवारांनी गावकरी जमले होते आणि सर्वसाधारण जागेसाठी लिलाव ही जवळजवळ बोली जी सुरू झाली ती 90 लाखांवर गेली। त्यावेळी 3च उमेदवार बोलीच्या रिंगणात राहिले। बोली 97 लाखावर गेला, अजून एकाने माघार घेतली, 2 जण उरले। बोलीने एक कोटीचा टप्पा गाठला आणि एक जणाने 1,02,00,000ची बोली लावली। दुसऱ्याने 1,03,00,000चा आकडा उच्चारल्यावर समोरचा थांबला आणि सर्वात जास्त बोली 1,03,00,000वर पक्की झाली। अशा पद्धतीने महिला राखीव जागेसाठी देखील बोली लागली आणि ही बोली देखील 22 लाखांवर गेली। आणि एकूणच आता या बाबतीत ही लोकशाहीची कुचेष्टा म्हणावी लागेल, कारण ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे, खरं तर लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांमधून जनतेतून निवडून येणं ही प्रक्रिया महत्वाची आहे। आता राज्य निवडणूक आयोग याच्यावर कशा पद्धतीने कारवाई करते हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र या सगळ्या गोष्टीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यातच रंगली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तुझ्या निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।